ऑस्ट्रेलियन सरकारच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार स्मोकिंगनंतर सिगरेटमधील केमिकल्स रक्तात मिसळतात आणि 10 सेकंदात मेंदू, हृदय आणि इतर अवयवांपर्यंत पोहोचतात. निकोटीनमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. यामुळे हृदयाला जास्त काम करावं लागतं आणि हार्ट डॅमेज होतं. रक्तप्रवाह कमी होतो, ज्यामुळे हात आणि पायांना ऑक्सिजन कमी मिळतो. कार्बन मोनॉक्साईड हृदयाला शरीरात रक्तपंप करण्यासाठी लागणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी करतो. काही काळानंतर एअरवेज सुचतात आणि फुफ्फुसात कमी ऑक्सिजन राहतो. टार फुफ्फुसांच्या बाजूला एक कोट तयार करतो, ज्यामुळे फुफ्फुसं डॅमेज होतात. टारमुळे फुफ्फुसांचे आजार होतात. श्वास घेण्यास खूप त्रास होतो. फेनॉल्स एअरवेजमधल्या छोट्या हेअर लाईक सेल्सना मारतात किंवा पॅरलाइज करतात. याचा अर्थ या सेल्स एअरवेजना संरक्षण देऊ शकत नाहीत, ज्यामुळे संसर्गापासून तुम्हाला संरक्षण मिळतं. तंबाखूमधील छोटे पार्टिकल्स घशाला इरिटेट करतात, ज्यामुळे स्मोकर्स कफ होतो. अमोनिया डोळे, नाक आणि घशाला इरिटेट करतो. कॅन्सरसाठी कारणीभूत केमिकल्स पेशींची अनियंत्रित आणि अनियमित वाढ करतात, ज्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.